मला दामूला तुमच्या गावच्या महाराला सॉन्ग पाहिजे आणि ते बी नरसिंहाचंच. दामूच्या ह्या घोषणेनं उभ्या गावाला भोवळ आली. गावची शांतता विंचू चावल्यासारखी गडबडा लोळू लागली. लालभडक मारुतीची आगडबंब मूर्ती रुद्र भयंकर दिसू लागली. ग्लासची बत्ती चिडीचिप झाली आणि चावडीपुढे निचावडीत शब्दांची कोंबड झुंबड होऊ लागली. भगवान देशमुखाचे लोमते गाल थरथरू लागले. जगन्नाथ हंटर फडकावीत शिव्या देऊ लागला. रघुवा रिंगळा शेंडीला गाठ मारीत शाप देऊ लागला. करीमच्याच्या दाढीतले पांढरे केस खुडीत सवाल सोडू लागला आणि राग तिथे रावण होऊन राज्य करू लागला. ही बाबुराव बागुलांची जेव्हा मी जात चोरली होती हा जो कथासंग्रह आहे त्यातली बोवाडा ही कथा आहे बघा. त्यात पुढे जाऊन ते असं म्हणतात की महाराला सोंग घेता येणार नाही मग राज कोणाचंही असो. ही धर्माज्ञा ऐकून मंडळीचा जीव भांड्यात पडला. तसा जगन्नाथला चेव आला. ए दाम्या तू कावापासून देशमुख झालास रे गाढवीच्या असा सवाल करून त्याने शिव्या द्यायला सुरुवात केली. जगन्नाथाला वाटे आपणास शामराव देशमुखाचे पुत्र म्हणावे. भगवानने आपल्याला सावत्र भाऊ मानावे. वाड्यात राहायला द्यावे पण तसे होत नसे आणि लोक त्याला गवळण कोळणीचाच म्हणत आणि त्यामुळे हा बेवारशी माणूस नेहमी संतापलेला असे. आज आपण मराठी साहित्य परिचयमाला या सिरीजमध्ये बाबुराव बागुल यांचा जो कथासंग्रह आहे जेव्हा मी जात चोरली होती त्याची चर्चा करणार आहोत बघा. आता बाबुराव बागुल हा कथाकार कादंबरीकार किंवा कवी जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की त्यांची कथासंग्रह आपण पाहत असल्यामुळे थोडासा एक मराठी साहित्यात कथेचा जो काही इतिहास आहे तो पाहणं महत्त्वाचं ठरतं. म्हणजे मराठी साहित्याच्या कथेचा इतिहास तुम्ही जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारचं लिखाण मराठी साहित्यात कथा या साहित्य प्रकारामध्ये झालेलं आहे. म्हणजे कथा हा साहित्य प्रकार असू द्या किंवा दलित कथा मोस्टली आपल्याला जे की बाबुराव बागुलांचा संदर्भ येतो म्हणून दलित कथा. तर मग दलित कथेचा उगम आपल्याला कुठे दिसतो. अर्थात अण्णाभाऊ साठेंनी जी कथा लिहिली त्यामध्ये अण्णाभाऊ साठेंना दलित कथेचं शिल्पकार म्हटलं जातं आणि त्यानंतर दलित कथेचा हळूहळू होत गेला विकास आणि बाबुराव बागुलांपर्यंत अगदी उंबरठ्यापर्यंत पोहोचलेली ती जी दलित कथा आहे तिचा झालेला विकास आपल्याला लक्षात येतो. आता जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह तुम्ही जरी बाबुराव बागुलांचा बघितला आपल्याला जो वैकल्पिक विषयामध्ये अभ्यासाला आहे तरी तुमच्या लक्षात येईल की एकूण 10 कथा त्यांनी या कथासंग्रहात दिलेल्या आहेत. त्यामध्ये काळोखाची कैदी ही कथा आहे. गुंड ही कथा आहे. बोवाडा ही कथा आहे. वाटेवरची, दसऱ्याचा रेडा, वानर, पेसूक, स्पर्धा, विद्रोह आणि शेवटची कथा जेव्हा मी जात चोरली होती. अशा एकूण 10 कथेचा मिळून हा कथासंग्रह बनलेला आहे बघा. आता बाबुराव बागुलांची जेव्हा आपण चर्चा करतो या कथासंग्रहाच्या अनुषंगाने तेव्हा आपल्या लक्षात येईल की दलित जाणीव अगदी विद्रोहातून मांडणारा हा कथालेखक आहे बघा. म्हणजे तुम्ही अगदी त्यांचं कुठलेही लेखन वाचलं म्हणजे त्यांचं साहित्य जरी तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारचं लेखन बाबुराव बागुल त्यांच्या कथेमध्ये कादंबरीमध्ये किंवा कवितेमध्ये देखील करतात. आघोरी नावाची त्यांची 83 सालची कादंबरी आहे. सूड, अपूर्वा, कोंडी, मुकनायक या काही कादंबऱ्या आहेत बघा. 2 कथासंग्रह महत्त्वाचे आहेत ज्यामध्ये आपण जो डिस्कस करतो आहोत तो जेव्हा मी जात चोरली होती हा 63 सालचा कथासंग्रह आणि मरण स्वस्त आहे हा महत्त्वाचा 69 सालचा कथासंग्रह त्यांचा आहे. आणि वेदाआधी तो होतास हा त्यांचा कविता संग्रहही फार गाजलेला आणि प्रसिद्ध आहे बघा. तर या साहित्याच्या अनुषंगाने देखील बाबुराव बागुल नेमकं काय प्रकारचं लेखन करतात हे तुम्हाला कळू शकेल. आता बाबुराव बागुलांविषयी जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बाबुराव बागुल स्वतः असं म्हणतात की लेखक पायलीचे 15 मला लेखक होण्यात अजिबात रस नाही. मला दलित लेखक होण्यात रस आहे. आणि अर्थात लेखकाला अधिक दिसतंय त्यांना मान्यच आहे पण दलित लेखकाला अधिकाधिक दिसतं असंही त्यांचं एक ठाम मत झालेलं आहे बघा. बाबुराव बागुलांचं तुम्ही कुठलंही लिखाण वाचलं म्हणजे अगदी कथाच म्हणून नाही कादंबरी असेल किंवा कविताही असतील तर एक वेगळ्या प्रकारचा दलित विद्रोह त्यांच्या प्रत्येक लिखाणातून आपल्याला दिसून येतो. म्हणजे दलित साहित्याची जी वेदना विद्रोह आणि नकार दलित साहित्यानं मांडला त्याचा अगदी आपण एक पिक पॉईंट बाबुराव बागुलांना मानलं तरी सुद्धा एक त्यामध्ये आपल्याला कमीपणा जाणवू नये अशा प्रकारचं लिखाण बाबुराव बागुलांनी केलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणी ते असं म्हणतात की उमर खय्याम तुझी कविता वाचून वाटते की आपणही उमर व्हावे तरुण व्हावे पण मी जन्मलो या देशात इथे कोठली वहीन कोठली सुरई इथे तर मी आजन्म कैदेत. ज्यांनी चूक केली इथे जन्म घेण्याची त्यांनीच ती सुधारली पाहिजे भीषण युद्ध करून अथवा देशांतर करून. म्हणजे हा विद्रोहाचा स्वरच त्यांच्या प्रत्येक कवितेतून प्रत्येक कथेतून प्रत्येक कादंबरीतून व्यक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो बघा. आणि आंबेडकरी जाणीव जी प्रत्येक दलित लेखकाला आपलीशी वाटते त्या जाणीवेतून लिखाण करणारा हा लेखक आहे. म्हणजे त्यांनी सुरुवातीला सांगितले की लेखक होण्यात मला अजिबात रस नाही दलित लेखक होण्यात मला रस आहे. तर त्या अनुषंगाने लिहिणारा हा लेखक आहे बघा.
म्हणजे अगदी समाजातल्या शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील आणि फुटपाथवरल्या भनंग जीवनाचं भेदक चित्रण करणारी त्यांची कथा आहे. म्हणजे आपण सुरुवातीलाच बोव्हाडा या कथेतलं जे काही संवाद वाचला किंवा जे सुरुवातीचं त्यांचं लिखाण वाचलं, त्या छोट्याशा लिखाणातूनच तुम्हाला जाणवेल की काय प्रकारचं जबरदस्त आणि मार्मिक लिखाण बाबूराव बागुल त्यांच्या प्रत्येक कथासंग्रहातून आणि प्रत्येक लिखाणातून करतात. म्हणजे आता दलित साहित्यानं प्रत्येक वेळी जसा स्वतःचा हुंकार घेतला की आत्मभानातून असेल किंवा वेदना आणि विद्रोहातून असेल की हे दलित साहित्य आहे आणि अगदी केतकर जसं म्हणतात की सदाशिव पेठी साहित्याला हादरे देण्याचं काम या साहित्यानं केलं का, तर याची एक वेगळे सविस्तर चर्चा त्या अनुषंगानं होऊ शकेल. आता बाबूराव बागुलांचं तुम्ही जर लिखाण वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की वेगळ्या प्रकारची प्रतिमासृष्टी बाबूराव बागुलांच्या प्रत्येक कथासंग्रहातून किंवा प्रत्येक लिखाणात आहे बघा. म्हणजे ज्या प्रकारचे शब्द बाबूराव बागुल वापरतात तर ते शब्द आपल्याला काही वेळा वेगळे वाटू शकतात. म्हणजे अनेकदा आपल्याला असं वाटेल की ते शब्द अश्लीलतेच्या जवळ जाणारे आहेत का, पण शिरीष पै यांनी जी काही प्रस्तावना त्यांच्या जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहात लिहिली आहे त्यात ते स्पष्टपणे असे म्हणतात की आपल्याला जरी ते वाटलं की अश्लीलतेकडे जाणारा हा शब्द प्रकार किंवा कथासंग्रह आहे का, तरीसुद्धा एक स्वत्वाची आणि तत्वचिंतनाची एक वेगळी जाणीव असणारा देखील हा कथासंग्रह आहे. म्हणजे माणसाचं माणूस असणं आणि मानवतेचं गीत गाणं हे प्रत्येक कवीचं, प्रत्येक कथाकाराचं, प्रत्येक लेखकाचं एक स्वप्न असतं बघा, आणि तोच त्याचा युटोपिया असतो. त्याच अनुषंगाने लिहिणारा बाबूराव बागुल हा देखील लेखक आहे आणि कथालेखक आहे, हे आपल्याला इथून जाणवेल. म्हणजे आपल्याकडं बाराखडी म्हणताना आपण म्हणतो की आईचा, अननसाचा, आईचा, तर ही आपली बाराखडी झाली. पण विद्रोहाची जी बाराखडी दलित साहित्यानं आपल्यासमोर ठेवली तर ती बाराखडी ए फॉर आंबेडकर आणि बी फॉर बुद्धिझम हीच होती. आणि या विद्रोहाच्या बाराखडीतूनच समतेची एक नवीन निळी पहाट दलित साहित्य आणू पाहत आहे का, तर त्या अनुषंगानं सुद्धा बाबूराव बागुल तुम्ही वाचले तर तुमच्या लक्षात येईल की त्या दलित जाणीवेनं, त्या आंबेडकरी जाणीवेनं, त्या मानवतेच्या जाणीवेनं लिहिणारा हा कथालेखक आहे. अर्थात शिरीष पै सुरुवातीला त्यांच्याविषयी असं म्हणतात की चौकटीत न मावणाऱ्या आक्रमक चित्राप्रमाणे बागुरावांची कथा आहे. म्हणजे तुम्ही शब्दफेक जरी बागुरावांची बघितली तरी तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारचं एक विस्तीर्ण पट बाबूराव बागुल आपल्यासमोर एका छोट्याशा कथेतून सुद्धा समोर आणतात. आणि ती वेगळी ताकद बागुल त्यांच्या प्रत्येक कथेतून, प्रत्येक कथासंग्रहातून वाचकांना अंतर्मुख करत लावणारी समोर ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच करतात बघा. अर्थात त्याच्या सुरुवातीला एक फार महत्त्वाचं वाक्य आहे की बागुलांनी उच्चारलेलं की माझ्यापेक्षा माझी कथा स्वातंत्र्यात जगते आहे. तर शिरीष पै म्हणतात की हे वाक्य अगदी काळजाला डसणार आहे. म्हणजे ज्या प्रकारचं हलाखीचं जीवन दलितांनी गेल्या हजारो वर्षापासून या देशामध्ये घालवलं, त्याच जीवनाकडे बघत असताना माझ्यापेक्षा माझी कथा ही स्वातंत्र्यात जगते आहे असं जेव्हा बागुल म्हणतात तेव्हा खऱ्या अर्थानं हे वाक्य काळजाला डसतं का, अशी देखील चर्चा शिरीष पैंनी सविस्तरपणे त्यांच्या या जेव्हा मी जात चोरली होती या बागुलांच्या कथासंग्रहात सुरुवातीला केलेली आहे बघा. म्हणजे दलित साहित्याची जेव्हा चर्चा यायला लागते तेव्हा असं म्हटलं जातं की दलितांनी किती भयानक परिस्थितीत या देशात जीवन घालवलं. म्हणजे अगदी गावभर पसरलेलं जे काही जनावरांचं शेण आहे ते गोळा करायचं, ते पाण्यात टाकायचं, त्या पाण्यावर जो ज्वारीचा किंवा बाजरीच्या दाण्यांचा तवंग असेल तो काढायचा, ते दाणे वाळवायचे आणि त्याचं पीठ करून नंतर खायचं. तर म्हणजे अगदी आपल्या सर्वसामान्य वाचकाला तर असं वाटू शकेल की फार अतिशयोक्ती झाली, पण हे अगदी जशास तसं वास्तववादी चित्रण बाबूराव बागुल त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये, मग अगदी फक्त बोव्हाडा म्हणूनच नव्हे तर वाटेवरची असेल किंवा पेसूक असेल किंवा शेवटची जेव्हा मी जात चोरली असेल ही कथा असेल, तर या प्रत्येक कथेतून मांडतात. हे आपल्याला त्यांची कथा वाचल्यानंतर साहजिकच जाणवायला लागतं. म्हणजे बाबूराव बागुल त्यांच्या मनोगतात नेहमी म्हणतात बघा की हिंदू धर्म हा विषमतेचा पहारेकरी आहे आणि एक मनोऱ्यातली जातव्यवस्था हिंदू धर्मानं आम्हाला दिल्यामुळं आमचं संपूर्ण आयुष्य आम्ही या हिंदू धर्माच्या चौकटीत घालवण्याचा जो केविलवाना प्रयत्न केला, तर त्या हिंदू धर्माला देखील प्रत्येक वेळी त्यांनी एक वेगळ्या विषमतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याचं काम त्यांच्या कथेने असेल, कादंबरीने असेल किंवा कवितेने असेल नेहमीच केलेलं आहे बघा. आता बागुलांचं तुम्ही कथासंग्रह किंवा बागुलांचं लेखन जरी चर्चेचा आपण प्रयत्न केला तरी आपल्या लक्षात येईल की ज्या प्रकारची शब्दफेक बागुल करतात किंवा ज्या प्रकारची प्रतिमासृष्टी बागुल त्यांच्या प्रत्येक कथासंग्रहामध्ये उभी करतात, तर ती प्रतिमासृष्टी ओळखत असताना किंवा ती प्रतिमासृष्टी जाणून घेत असताना सुरुवातीला आपल्याला थोडंसं अस्वस्थ झाल्यासारखं होईल की हे काय प्रकारचे शब्द आणि काय प्रकारचं चित्रण बाबूराव बागुल त्यांच्या कथेमध्ये मांडतात. पण जसजसं तुम्ही दलित साहित्याला, दलित वेदनेला आणि दलितांच्या एका वेगळ्या कथाविश्वात जाऊन शांतपणे त्यांची कथा वाचायला लागाल तेव्हा तुम्हाला कळेल की काय प्रकारच्या वेदना आणि काय प्रकारचा समतेचा विज्ञाननिष्ठ विद्रोह बागुल त्यांच्या प्रत्येक कथासंग्रहात मांडतात. आपल्याला UPSCला त्यांचा जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह असल्यामुळं आपण त्यांच्या बोव्हाडा कथेची असेल किंवा एकंदर बाकीच्याही कथेची आणि बाबूराव बागुलांच्या लेखनाची या ठिकाणी चर्चा केलेली आहे बघा. आता बागुलांची जेव्हा तुम्ही कथा बघाल किंवा एकंदर दलित साहित्य बघाल तेव्हा दलित साहित्याचा असा नेहमीच स्वर असतो की शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसंसुद्धा.
शब्दच विझवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसांची. तर मग जे शब्द बाबूराव बागुल त्यांच्या कथेत वापरतात, त्यांच्या लिखाणात वापरतात, तर त्या शब्दांच्या अनुषंगानं बागुल आपल्याला समजून घेता येतील का, एका वेगळ्या प्रकारचे बाबूराव बागुल आपल्याला समजून घेता येतील का, तर हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरतं. म्हणजे ते असं म्हणतात की येथे मी जन्म घेतला म्हणून मला जात मिळाली, पण जेव्हा मी लिहू लागलो, माणसांचा विचार करू लागलो, तेव्हाच मी देशातल्या आणि जगातल्या सर्व दलित, उपेक्षित, वंचितांचा झालो. असं त्यांचं स्वतःचं मनोगत बागुल त्या ठिकाणी व्यक्त करतात बघा. आणि त्यांचा असा प्रत्येक वेळी रोषच आहे की भंग्याची नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा या देशात लाच द्यावी लागते. म्हणजे तुम्ही त्यांची शेवटची कथा जर का बघितली, जेव्हा मी जात चोरली होती त्यामध्ये, तर काशीनाथ नावाचा हा जो नायक त्या कथेतला आहे, तर तो म्हणजे काशीनाथला तो नायक ज्यावेळी शेवटी म्हणतो की त्यांचा मार मी कुठे काढला, मला मनूनं मारलं, चल काशीनाथ. तर गेल्या हजारो वर्षापासून मनुस्मृतीनं किंवा मनूनं या देशातल्या कोट्यावधी दलितांना, जे उपेक्षिताचं, जे अगदी खालच्या स्तरातलं जीवन जगण्यास भाग पाडलं, तर त्याच्यावरचा रोष म्हणून बाबूराव बागुल लिहितात का. आणि आंबेडकरी जाणीवेनं, दलित जाणीवेनं एक समतेची निळी पहाट आणण्यासाठी बागुल त्यांच्या प्रत्येक कथासंग्रहातून हा प्रयत्न करतात का, तर हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरतं. अगदी UPSCने विचारलेले प्रश्न तुम्ही बागुलांवरचे पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल की काय प्रकारचा ॲप्रोच UPSCचा बागुलांच्या या कथासंग्रहाबद्दल आहे. म्हणजे या ठिकाणी UPSCचा एक प्रश्न दिलेला आहे बघा की दलित जीवनातील वेदनेबरोबरच विद्रोहाचा प्रखर स्वर हे बाबूराव बागुल यांच्या कथांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. हे जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं तसं की एक आत्मभान, स्वभान, वेदना, विद्रोह आणि नकार या सगळ्यांचा मिळून दलित, उपेक्षित, कष्टकरी समाजाचा, दलित समाजाचा एक वेगळा आवाज बागुल त्यांच्या प्रत्येक कथेतून मांडण्याचा प्रयत्न करतात. हे आपल्याला जेव्हा मी जात चोरली होती या कथेच्या अनुषंगानं किंवा बागुलांच्या इतर लेखनातूनही नक्कीच कळू शकेल बघा. तर ही एकंदर आपली बागुलांच्या बाबतीत चर्चा होती, जे की कथासंग्रह आपल्याला UPSCला अभ्यासाला आहे, जेव्हा मी जात चोरली होती या अनुषंगानं आपण ही थोडक्यात चर्चा केलेली आहे बघा. तुम्ही बाबूराव बागुलांचे इतरही साहित्य वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल की काय ताकदीचा हा मराठीतला दलित लेखक आहे आणि कशा प्रकारे त्यांनी कवितेच्या माध्यमातून असेल, कथेच्या माध्यमातून असेल किंवा कादंबरीच्याही माध्यमातून असेल, अगदी दलित साहित्याचा वेदना आणि विद्रोह मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.